फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेंचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्यानं जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरून राजू शेट्टींचा आरोप. राज्याच्या कारागृह घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरेसोबत सुपेकरांचे कनेक्शन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारागृह घोटाळ्याच्या प्रकरणावर पांघरून घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. राज्यातील कारागृहात 3 वर्षात जवळपास 500 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती. गत आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणावर भेटीसाठी वेळ मागितला असता त्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केली आणि याबाबत राज्याचे मुख्य सचिव आणि गृहसचिव यांना भेटलं असता चौकशी सुरू असल्याचं सांगून सध्या प्रकरण वरिष्ठ पातळीवर असल्याचं आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करावा असं सांगण्यात आलेलं आहे. सध्या राज्याच्या प्रशासनात मुख्य सचिव यांच्यानंतर मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख आणि वरिष्ठ असून त्यांनी या घोटाळ्याची चौकशीबाबत टाळाटाळ करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं वाटू लागलं आहे. राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की कारागृहातील 500 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र त्यावर कारवाई होत नाही. संबंधित व्यक्तीला पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र झाली नाही. कारवाईचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाही, पण ते चालढकल करत आहेत. ते माध्यमांसमोर सांगत आहेत की पुरावे मिळाले तर कारवाई करणार, पण गेले 2 दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी मुंबईत कार्यालयाबाहेर होतो. त्यांनी 5 मिनिटे वेळ मागितली तरी देखील भेटले नाहीत. राजू शेट्टी म्हणाले की कारागृहातील 500 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्यावर कारवाई होत नाही. संबंधित व्यक्तीला पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे. वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र झाली नाही. कारवाईचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाहीत, पण ते चालढकल करत आहेत. आमदार खासदारांच्या गाड्यासुद्धा तपासल्याशिवाय पोलीस मंत्रालयामध्ये गाड्या येऊन देत नाहीत. मी चालत मंत्रालयामध्ये जात असताना माझ्याबरोबर 2 विद्यार्थी होते. त्यांनी विनंती केली की आम्हाला शिक्षण विभागामध्ये काही अधिकाऱ्यांना भेटायचं आहे, आम्हाला आत घेऊन चला. म्हटल्यानंतर मी त्या 2 विद्यार्थ्यांची नावं गेटवर नोंदवून त्यांना बरोबर घेऊन जात असताना अचानक एक काळी गाडी आली. त्या काळ्या गाडीतून म्हणजे आमदार खासदारांच्या गाड्यासुद्धा पोलीस तपासतात, पण या गाडीला कुणीही अडवलं नाही, तपासलं नाही आणि थेट ती गाडी आत गेली. आणि जिथं ज्या दिवशी कॅबिनेट असते त्या दिवशी मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्याशिवाय कुठलीही गाडी पोलीस मंत्रालयाच्या पार्किंग लॉटला पार्क करून देत नाही. तिथं दिमाखामध्ये ती गाडी पार्क झाली आणि त्यातून हा जो माणूस उतरला तो दुसरा तिसरा कोण नव्हता, तर तो तेजस मोरे होता. मग मगाशीच मी सांगितलं की हा कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहे, तो कुठला ठेकेदार नाही आहे, त्याला मंत्रालयामध्ये येण्याचा पास नाही आहे, तरीसुद्धा बिनदिक्कतपणे तो कसल्याही अडथळ्याशिवाय तो मंत्रालयामध्ये येत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला मी काही फोटो दाखवणार आहेत. ते फोटो म्हणजे हा एक फोटो आहे, तो त्या दिवशीच मला वाटतं की 9 तारखेला मंत्रालयामध्ये जो मध्ये मोकळा पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये कारागृह प्रशासनानं कायद्याने उत्पादित केलेलं जो काही वेगवेगळे उत्पादन आहेत त्याचं प्रदर्शन मांडलेलं होतं आणि त्याचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री करणार होते आणि त्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले. मुख्यमंत्री आलेले असताना मी गॅलरीतून हे सगळं बघत होतो, तर मुख्यमंत्री आले नसताना मुख्यमंत्र्यांच्यावर उपमुख्यमंत्री किंवा कुठलाही मंत्री, कुठलाही एकही आमदार नव्हता, पण हा तेजस मोरे मात्र मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्या उद्घाटनामध्ये दिसतोय. हा जो गोल केलेला आहे तो हा तेजस मोरे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिथं हा हजर होता आणि मुख्यमंत्र्यांना अगदी अधिकारवाणीनं कुठं काय चाललं आहे, हे प्रॉडक्ट कुठल्या जेलमधलं, हे सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना पुरवत होता. मुख्यमंत्री निघून गेल्यानंतरसुद्धा जेलमधल्या जे वरिष्ठ अधिकारी कारागृहाचे
त्यांना घेऊन हा आढावा बैठक घेतल्यासारखा या ठिकाणी बसलेला म्हटलं. हा तेजस मोरे हे सगळे ठेके निश्चित करण्याचं काम करतो. या तेजस मोरेबद्दल अनेक तक्रारी झाल्या, परंतु त्याच्याबद्दल काही कारवाई होत नाही. तर माझ्याकडे व्हिडिओ शूटिंगसुद्धा आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची आणि त्याची सलगी त्या ठिकाणी त्या एकूण कार्यक्रमामध्ये दिसते. मुद्दा हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत असताना, एवढं मोठं घोटाळा झालेला असताना सुद्धा अशा प्रकारचे हे मध्यस्थानी, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाऊन परत आलेले जेल रिटर्न लोकच कसे काय आवडतात. कारण सुनील झवर जेलमधनं परत आलेला आहे आणि तो जेलचा सगळा पुरवठा करणारा ठेकेदार आहे. ते सगळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलला पुरवठा करण्याचं नियंत्रण करणारा जो काही हा तेजस मोरे आहे, तोही जेलमधनं रिटर्न आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.